गणपती बाप्पा मोरया, भवानी माते की जय। हे खाली गेलेत आणि ऑइलिंग करतायत गाडीला। नमस्कार मंडळी, मी हर्षदा आपल्या मराठी यूट्यूब चॅनल तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आम्ही निघालो आहोत गावाला, तर सगळी तयारी झालेली आहे। आता दरवाजा बंद करते। ही माझी हँडबॅग, हे सनकोट आहे आपलं, म्हणजे मी आता घालणार आहे, बाईकवरून जाणार आहोत म्हणून कॅब। चला आता आपण निघालेलो आहोत। आपली गाडी देखील सज्ज झालेली आहे। हे देखील गाडीवर बसून वाट बघत होते मगाचपासून आणि बॅग वगैरे ठेवलेली आहे। इथे एक खाली बॅग बांधली, एक जवळ घेतली आणि आता आपण निघालेलो आहोत। गणपती बाप्पा मोरया। उन्हाळा भरपूर आहे, तर काळजी घ्या। मी मस्त अशी कॅप घातली, चष्मा लावला आणि स्कार्फ पण बांधलेला आहे। प्रवास करत आपण पोहोचलेलो आहोत मुंबई गोवा हायवेवर आणि इथे कलिंगडवाला दादा आहे, त्याच्याकडून मस्त असा लाल लाल कलिंगड घेतलेला आहे। गारेगार खायला काय अप्रतिम मजा आलेली आहे। पळसपी फाट्यावर आहे काय दादाचं दुकान आणि गरमी असल्यामुळे बरीच लोक अशी येत होती खाण्यासाठी आणि त्याने तुझं मीठ टाकू का, त्याशिवाय टेस्ट तर लागणारच नाही। किती गोड कलिंगड असेल तर एकदम मस्त असं जबरदस्त कलिंगड बघा केवढे भरलेत आणि यांना पण खाऊन एकदम मजा आलेली आहे। कलिंगड मस्त असं कलिंगड खाऊन झालेला आहे आमचा आणि आता निघत आहोत आम्ही पुढच्या प्रवासाला मुंबई गोवा हायवेवरती। रस्ते एकदम छान असल्यामुळे गाडी चालवायला यांना खूप चांगलं वाटलं। पेनवरून ब्रिज चालू होतो ना, तो डायरेक्ट जातो। हा सरळ गेलो ना आपण तर आपला महाडला जातो, नागोठण्याकडे जातो आणि इथून आपल्याला डावीकडे जायचं आहे, खाली वळायचं डावीकडे आणि तिथून हा रोड गेला अलिबागला आणि हा वरचा सरळ रोड गेला आहे तो डोलवीला उतरतो, म्हणजे नागोठण्याकडे। पुढे आपल्याला जर रत्नागिरी वगैरे तिकडे जायचं असेल तर, आणि हा आपला रोड गेलेला आहे अलिबागला। आपल्याला जायचं आहे उजवीकडे, पण आम्ही चाललो डावीकडे आहे वडखळ आणि खूप भूक लागलेली आहे, त्याच्यामुळे वडखळला हॉटेलमध्ये जेवतो मस्तपैकी आणि मग पुन्हा प्रवासाला सुरुवात करूया। वडखळ डेपोच्या अगदी समोरच्या साईडला आहे आमंत्रण हॉटेल, तर आम्ही त्या हॉटेलमध्ये आता जात आहोत। मी मागवली व्हेज थाली, त्याच्यामध्ये पुरी, मटकीची भाजी, डाळ, पायनॅपल शिरा, कोशिंबीर आणि हे ताक आहे, बटाट्याची भाजी, पापड आणि भात नंतर येणार आहे। आणि यांनी मागवलेले आहे बटाट्याची भाजी आणि पुरी। मस्त पोटभर जेवलो आणि आम्ही निघालो पुढच्या प्रवासाला। वडखळ तर आपण सोडला, पण इथे आलो धरमतरच्या इथे कसली ट्रॅफिक आहे, जबरदस्त अशी ट्रॅफिक। मग आम्ही साईडनी जागा होती मग पुढे गेलो आणि मग यांनी खाली उतरून ट्रॅफिक मोकळी केली। पुढे ना गाड्या अशा घुसून ठेवतात, डबल लाईनीमध्ये जातात आणि पुढे जातात आणि जाम करून टाकतात ट्रॅफिक एकदम। व्यवस्थित लाईनी झाल्या तर कशा गाड्या अगदी सुरळीत जातात, अगदी ट्रॅफिक वगैरे होणार नाही, काही नाही, कोणाला त्रास नाही, आपल्याला नाही त्रास होणार, नाही दुसऱ्यांना त्रास होणार। व्यवस्थित असं लाईनीचं म्हणून लिहिलेलं असं सगळीकडे, लाईनीचं पालन करावं, लाईनीचं पालन करा म्हणून। हा रोड सरळ गेलाय तो अलिबागला गेलाय आणि आपल्याला अलिबागच्या आधीच आपलं गाव आहे म्हणून आम्ही आता या रस्त्याने आतमध्ये जात आहोत। आम्ही आत्ता पोचलोय घरी, जस्ट आलो। इथे आपली गाडी लावली, सामान आणलं, आता जरा साफसफाई करून घेऊया। इकडे धूळ सगळी आहे, इथे दरवाजा उघडला आहे, हे पाठचा दरवाजा उघडत आहेत।
जरा साफसफाई करून घेतो घरातले. गावी आल्यानंतर काय प्रसन्न वाटतं ते शब्दात आपण काहीच सांगू शकत नाही आहे. आणि आता मी लादी पुसून घेते, घरातली लादी पुसते, त्याच्यानंतर बाहेरची लादी पुसून घेते. एकदम लादी वगैरे पुसून घेतले, घर स्वच्छ झालेलं आहे आपलं. आता हे आपली झाड आहे तिथे, संध्याकाळी पाणी येईल तेव्हा मग त्याला पाणी घालूया.